राम नारायण राम, धर्म सर्वांसाठी एक आहे, तसेच पाणी, आकाश, चंद्र, सूर्य, वारा हे सर्व एकच आहे, परंतु धर्माबरोबर हे सर्व लोकांनी वेगळे केले आहे। जर आपण तर्कशुद्धपणे बोललो तर विज्ञानाची पुस्तकं असो किंवा भूगोलाची, ती एकच आहे, ती बदलत नाही। याचा अर्थ म्हणजे माणसांनी तयार केलेला धर्म आणि मजहब आहे आणि त्याचे जो दिशानिर्देश आहेत ते योग्य नाही। प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव कर्म करत आहे, धर्म करत आहे, विचार करत आहे। आमचा विचार आम्हाला काय शिकवतो, काय आदेश देतो त्याचे अनुसरण करायला हवे। तसेच जेव्हा ध्यानाची गोष्ट येते तेव्हा हे फक्त आरोग्य आणि मनासाठी असते, परंतु आरोग्य आणि मन हे एकच आहे, शरीर आणि मन हे एकच आहे, फक्त आम्ही लोकांनी मंथन करून त्याला वेगळे केले आहे। जसे मी आधी सांगितले आहे की दिवसभर धर्म आणि कर्म करा, त्यानंतर जी आमची झोप आहे ती भगवानाने दिलेली आहे। रात्री झोपण्यापूर्वी बिछाण्यावर बसून लक्ष निश्चित करून आम्हाला जप करायला हवे, त्यानंतर स्वप्नात देखील आपल्याला तप करायला हवे, तसेच विचार ठेवायला हवे। आमचे लक्ष जर योग्य नसेल तर आम्ही योग्य पद्धतीने ध्यान करू शकणार नाही। यासाठी आमच्या मनाला स्थिर ठेवणे आवश्यक आहे। ध्यानाचे योग्य मार्ग म्हणजे शांत बसून आमच्या चेहऱ्यावर जो अज्ञात चक्र आहे त्यामध्ये आपल्या विचारांना शक्तीला आणायला हवे। मग डोळे बंद करून आम्हाला पाहण्याचा प्रयत्न करायला हवा। मग जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला दिसेल एक खूप मोठा समुद्र आहे आणि तिथे कमळ फुलताना दिसेल, आकाशात जे तारे आहेत त्या फिरताना दिसतील, त्या सर्व जप करताना अज्ञात चक्रात दिसतील। झोप येईपर्यंत आपल्याला ध्यान करत राहावे लागेल। राम नारायण राम यांचा जप करत राहा। ज्यांना दीक्षा मिळाली आहे त्यांनाही जप करावा लागेल। हे करून पहा, हे वैज्ञानिक आहे, खूप चांगले वाटेल। आवाजाशिवाय काहीच होत नाही। राम नारायण राम यांचा आवाजात ती ऊर्जा आहे, त्यामुळे सर्वजण एकत्र येतात। आमच्या भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंत सर्व एकत्र होते। ध्यान केल्याने आपण आपल्या इच्छांची पूर्तता करू शकतो। जेव्हा आपण जप करतो, तप करतो, तेव्हा प्रकृतीच आपल्या सर्व गरजा पूर्ण करते। प्रकृती आपल्याला चांगले बनवू इच्छिते, पण आपण ते बनवू इच्छित नाही, आपण वाईट बनवू इच्छितो। निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा। आज मी तुम्हा सर्वांबरोबर तत्व सिद्धांताबद्दलही बोलणार आहे। तत्वज्ञान एक ध्वनी आहे, या ध्वनीमुळे आपल्याला ज्ञान मिळते, संबंध मिळतात। जर आपल्याला ज्ञान मिळाले नाही तर आपण कोणत्याही गोष्टीवर लक्ष कसे केंद्रित करणार? तर ज्ञान चैतन्याने मिळते आणि लक्ष तत्वातूनच साधता येते। आमचे शरीरच आपल्यासाठी मंदिर आहे। लोक हजारो करोड रुपये खर्च करून इमारती बांधतात, पण जे लोक भुकेले आहे त्यांना अन्न देत नाहीत, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना अन्न देत नाहीत। लोकांना हे विचार करायला हवे। तसेच आपल्याला हे देखील विचार करायला हवे, आपण आपल्या सर्व गोष्टींची व्यवस्था करतो, पण झाडे आणि वनस्पतींची काळजी कशी घेतली पाहिजे? आपण सर्व झाडे आणि वनस्पतींपासून सर्व काही घेतो, पण बदल्यात त्यांना आपण काय देतो हे विचारायला हवे। माणूस फक्त स्वतःबद्दलच विचार करतो, यामुळे एक दिवस पृथ्वी नष्ट होईल। जर आपण असेच चालू ठेवले आणि फक्त स्वतःच्या बाबतीत विचार केला तर हे तसेच होईल जसे की कुणाचा मुलगा मारण्यासाठी आपण विष घेऊन घरात ठेवतो आणि आमचा मुलगा स्वतः ते विष पितो। त्यामुळे आपल्याला कोणतेही चुकीचे काम करायला हवे नाही। एक खूप सोपी गोष्ट आहे की आपण सर्व लोक एकत्र राहत होतो, कोणत्याही व्यक्तीत फरक नव्हता, लोकांमध्ये भेदभाव नव्हता, पण जेव्हा देशाचा विभाजन झाला त्यानंतर भेदभाव करून लोकांनी आपसात सर्व काही वाटून टाकले। लोक वाईट कमकुवतपणात अधिक सापडले, त्यामुळे कोणाच्या तरी नुकसान झाले। पण ज्ञान आणि ध्यानाच्या सहाय्याने आपण कोणालाही चुकीचे करण्याची भावना संपवू शकतो। हेच पाप आहे। पापी बनू नका। पाप म्हणजे ते जेव्हा आपण विवेक आणि चैतन्याच्या विरुद्ध जाऊन काम करतो आणि विवेक आणि चैतन्याच्या विचारांना ऐकून जे काम करतो ते पुण्य आहे। हे सर्व कारण लोक पृथ्वीवर आपला मालकी हक्क गाजवत आहे, ते चुकीचे आहे। जोपर्यंत पृथ्वीवर व्यक्तीचा मालकी हक्क संपत नाही तोपर्यंत सर्वांचे शोषण होईल। हीच विचारधारा समाजाची शत्रू आहे, याला संपवणे आवश्यक आहे आणि हेच संतान दलाचे लक्ष्य आहे की लोकांना योग्य ज्ञान मिळावे आणि लोक योग्य काम करावे।